फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर आपली देवपूजा झालेली आहे. आज आपण काहीतरी गोड खवाटाले म्हणून मी आज गव्हाची खीर करणार आहोत. चला तर साहित्य बघूया. आपण गहू एकदा पाण्यातून काढून मिक्सर मधून काढून घेतलेले आहेत. 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी खोबरं घेतलेले आहे. चला तर आता आपण बनवूया. आता आपण गहू गरम पाण्याने धुवून घेऊ. आता आपण परत एकदा धुवून घेऊ. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये गहू टाकून घेऊ. आता आपण यामध्ये धुवून घेऊन तांदूळ टाकून घेऊ. आता याला आपण चांगले मिक्स करून घेऊ आणि खोबरं टाकून घेऊ. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये चिरून घेतलेलं खोबरं टाकून घेऊ. आता आपण याला झाकून ठेवून 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्याव्या. आपण याला झाकून ठेवलेलं आहे. शिट्टी होईपर्यंत आपण गुळाचा पाक करून घेऊयात. यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहोत. अजून 1 ग्लास. आता आपण याला गॅसवर ठेवून घेऊ. आपला पाक तयार झालेला आहे. यामध्ये आपण अद्रकच टाकून घेतलेली आहे. आपलं 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण कुकर खाली घेऊन घेतलेला आहे. चला तर आता कुकर कसं शिजलंय ते बघून घेऊया. मस्त असं शिजलेलं आहे. एक चमचा वेलची पूड टाकून घेतलेला आहे आपण यात. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. अद्रकची पेस्ट टाकून घेऊ. पावडर आहे. तर आपण यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार. तर आपण याला मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये जे पाक तयार केलता ते गाळून घेऊ. तर याला मिक्स करून घेऊ. अजून थोडा पाक मिक्स करून घेऊ. आता आपला सगळा पाक मिक्स झालेला आहे. आता आपण खाण्यासाठी थोडं खाऊन घेऊ. मस्त आपली गव्हाची खीर तयार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.